मिरज तालुक्यातील एरंडोली येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा जलद गतीने तपास करीत तिघांना अटक केली आहे। दिनांक 7 जुलै रोजी 3:30 वाजण्याच्या सुमारास एरंडोलीतील मसोबा मंदिराजवळ ही घटना घडली होती। सूरज धुळाप्पा मगदूम राहणार एरंडोली हा महाविद्यालयीन युवक घरी जात असताना हर्षद मजगे व त्याच्या 2 साथीदारांनी अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले। यावेळी त्यास चाकूचा धाक दाखवत मारहाण करून 5,800 रुपये रोख रक्कम काढून घेण्यात आली। सूरज मगदूम यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। पोलीस निरीक्षक अजित सिद्ध, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलानी, बीट अंमलदार सचिन पवार, अजित पाटील, अमोल ढोले, उदय लवटे, भरत पवार,